प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे की साखर भात या शब्दाचे लिंग कोणते। मोस्ट IMP प्रश्न आहे मित्रांनो की साखर भात या शब्दाचे लिंग कोणते। साखर भात हा शब्द दिलेला आहे। ओके, 4 ऑप्शन दिलेले आहे, उभयलिंगी, पुल्लिंग, स्त्रीलिंग किंवा नापुसक लिंग। तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण साखर घालून केलेली भात म्हणजे साखर भात। पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। प्रश्न क्रमांक 5 विचारलेला आहे की हे बघा तुम्ही पाहू शकतात, प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे की देवाने या शब्दाला कोणता विभक्ती प्रत्यय लागला आहे। अशाच प्रकारचे प्रश्न मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळेल। मोस्ट IMP प्रश्न आहे की देवाने या शब्दाला कोणता विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे। तर हे बघा मित्रांनो, ने ईशी म्हणजे तृतीय विभक्ती। ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे।